मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागाचा पदभार स्वीकारलाय। कौशल्य विकास रोजगार या विभागाद्वारे 5 लाख लोकांना रोजगार देण्याचं आपलं उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री लोढा यांनी दिली। मनसे नेते प्रकाश महाजनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। महाजनांनी बीडचं स्वरूप बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, तर बीडचं भयावह रूप मुख्यमंत्री बदलतील असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला। रायगडच्या पालकमंत्री पदावरून पेच कायम असतानाच लोणेरे इथं पालकमंत्री भरत गोगावले फिक्स असे भले मोठे फ्लेक्स झळकले। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना अधिक आग्रही असल्याचं दिसून येतंय। गोगावले समर्थकांनी हे बॅनर लावले। अकलूजमध्ये जयकुमार गोरे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या पोस्टरची चर्चा आहे। हे दोघंही नेते हातात पिस्तूल घेत ऍक्शन पोज करताना दिसतायत। मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं अभिनंदनासाठी हे बॅनर झळकले। जळगावातील जामनेरमध्ये गिरीश महाजनांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। तसंच जामनेर शहरातून त्यांची स्वागत रॅलीही कार्यकर्त्यांनी काढली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच मतदारसंघात पोहोचले। रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद रंगण्याची शक्यता आहे। शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत बॅनर वॉर रंगलंय। भरत गोगावलेंच्या समर्थकांनी फिक्स पालकमंत्री असे बॅनर लावले, तर दुसरीकडे आदिती तटकरेंच्या समर्थकांनी भावी पालकमंत्री असे बॅनर लावले। ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा आहे, तर दुसरीकडे गणेश नाईकांच्या सुद्धा नावाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। दरम्यान पालकमंत्री पदावरून कुठेही वाद नसल्याचं मंत्री उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। तसंच 2-3 दिवसानंतर पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर होतील। 99% पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या कायम झाल्या आहेत, असं सामंत म्हणाले। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दावा केलाय, त्यावर आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाला पालकमंत्रीपद हवं असतं, नेतृत्वाची संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं, त्यामुळे महायुतीतील प्रमुख नेते याबाबत निर्णय घेणार असल्याचं तटकरे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी बीड शहरात 28 तारखेला भव्य मोर्चा निघणार आहे। सर्व पक्ष सर्व संघटना रस्त्यावरती उतरतील। हा मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। शहरातील सर्वपक्षीय बैठकीत मोर्चा संदर्भात निर्णय घेण्यात आला। या बैठकीला आमदार, माजी आमदार सगळे उपस्थित होते। राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे राजकीय नौटंकी असल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला। राहुल गांधींनी परभणीत जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी शिरसाट बोलत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात 3 दिवस मुक्कामी असणार आहेत। आज सकाळी त्यांनी आपल्या शेतात फेरफटका मारला। ते आपल्या शेतात रमलेले पाहायला मिळाले। शेतीची पाहणी करून नंतर त्यांनी कामं देखील केली। एकनाथ शिंदे दरेगावात आले की ते नेहमी शेतात रमतात। आज देखील त्यांनी बराच वेळ आपल्या शेतात घालवला। राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळांची नक्कीच समजूत काढेल असा विश्वास शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केलाय। तसंच भुजबळ महायुतीचे नेतृत्व करण्यासाठी नक्की बाहेर पडतील अशी प्रतिक्रिया सामंतांनी दिली। छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे। त्यामुळे भुजबळ फडणवीसांच्या भेटीचा अर्थ वेगळा काढू नये असंही तटकरे म्हणाल्या। धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे। जोपर्यंत मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या कार्यक्रमात निदर्शनं करणार असा इशारा मराठा मोर्चानं दिलाय। कल्याणमध्ये महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक महेश गायकवाडांसह नागरिकांनी मोर्चा काढला। कल्याण पूर्व भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय। या विरोधात आंदोलकांनी जाब विचारला। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत महावितरण अधिकाऱ्यांना त्यांनी कंदील भेट दिला। धुळ्यात महापालिका आयुक्तांना निवेदन देत बस सेवा सुरू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 8 ते 10 किलोमीटर पायी जावं लागतं। तसंच रोजगारासाठी नागरिकांना प्रवास करावा लागतो। यासाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे।
जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय होतीये. तसंच परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली आणि शिस्तभंग होत असल्याचं दिसून येतंय. अमरावतीत महसूल कर्मचाऱ्यांची 224 पदं रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. 14 तहसीलमध्ये 1274 पदं मंजूर करण्यात आली आहेत. तरीही फक्त 1036 कर्मचारी इथं काम करतायत. बडतर्फ केलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. कारण पूजा खेडकर यांचा जामीन कोर्टानं फेटाळलाय. याआधी मागील काही दिवसांपासून पूजा खेडकर यांना कोर्टानं दिलासा दिला होता. यानंतर UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगानं पोलीस स्थानकात तक्रार केली आणि कोर्टात याचिकाही दाखल केली. आता कोर्टानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. रत्नागिरीतील आरोग्य मंदिर इथं भर दिवसा घर फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. रोख रकमेसह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर ही घटना देखील CCTVत चित्रित झाली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यात बँकेची भिंत फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सावंगी पोलीस तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचं सायबर पथकही तपास करतंय. भंडाऱ्यात वाईन शॉप परवान्याचा आमिष दाखवून 62 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. भिवंडी तालुक्यातील कोनगावात बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या बांगलादेशीला अटक करण्यात आली. पोलिसांनी 3 पुरुषांना आणि एका महिलेला ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 40,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. धुळ्यातील आग्रा रोडवर एका खासगी लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील काही बांगलादेश आणि पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. यात एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे. जळगावात दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी या चोरट्याकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसंच आणखीही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जालना शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्या दुकानावर महापालिकेनं कारवाई केली. केंद्र सरकारनं 2022 मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली होती. मात्र त्यानंतरही शहरात सर्रास प्लास्टिक कॅरी बॅग आणि प्लास्टिक ग्लासची विक्री सुरू होती. त्यामुळे पालिकेनं हे सर्व प्लास्टिक जप्त करत दुकान चालकांवर कारवाई केली आहे. चंद्रपुरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. यावेळी आरोपीकडून तब्बल 1,23,000 रुपयांचा मांजा जप्त केलाय. या मांजामुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यामुळे या नायलॉन मांजावर कारवाई करण्यात आली आहे. क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली आहे. विनोद कांबळी उपचारासाठी आकृती रुग्णालयात दाखल झालेत. भिवंडीतील आकृती रुग्णालयात कांबळेंवर उपचार सुरू आहेत.